नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत एक असा धक्कादायक प्रकार जो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे आणि ज्यामुळे प्रत्येक पालक आपल्या मुलांच्या सुरक्षिततेबाबत चिंतेत पडला आहे। सध्या इंटरनेटवर एक व्हिडिओ वेगाने फिरतो आहे। या व्हिडिओमध्ये नेहमी शाळेच्या मुलांना नेण्या आणण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या रिक्षामध्ये तरुणी अश्लील कृत्य करताना दिसत आहेत। हा व्हिडिओ पाहिल्यानंतर प्रश्न असा उपस्थित होतो की ही शाळेची रिक्षा आहे की योयो रिक्षा? सदर व्हिडिओमध्ये दिसतं की रिक्षाच्या खिडक्यांना जाड पडदे लावले गेले आहेत। साधारणपणे हे पडदे उन्हापासून वाचवण्यासाठी असतात, पण या प्रकरणात त्या पडद्यांच्या आड काहीतरी वेगळेच सुरू असल्याचे स्पष्ट दिसत आहे। शाळकरी मुलांना सुरक्षिततेने शाळेत नेण्यासाठी परत आणण्यासाठी रिक्षा वापरली जाते, पण त्या रिक्षेत विद्यार्थ्यांऐवजी काही तरुणी आपले खासगी क्षण एन्जॉय करत असल्याचे या व्हिडिओतून दिसते। या व्हिडिओनंतर पालकांमध्ये प्रचंड संताप पसरला आहे, कारण मुलांना सुरक्षितपणे शाळेत नेण्यासाठी आपण रिक्षावर विश्वास ठेवतो, पण जर त्या रिक्षांमध्येच अशा गलिच्छ गोष्टी सुरू असतील तर मुलांचे भविष्य आणि संस्कार यांचं काय? यामुळे मुलांच्या सुरक्षिततेवर मोठा प्रश्नचिन्ह उभा राहिला आहे। काही पालकांनी थेट प्रश्न केला आहे की रिक्षामध्ये पडदे लावून नेमकं काय लपवलं जातंय? स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे तक्रार करताना प्रश्न विचारला आहे की शाळा रिक्षांची तपासणी का केली जात नाही? प्रत्येक रिक्षावर जीपीएस आणि सीसीटीव्ही बसवण्याचे आदेश दिले गेले होते, पण ते अजून कितपत पाळले जात आहेत? मुलांना नेणाऱ्या रिक्षांचा वापर जर इतर गोष्टींसाठी केला जात असेल तर हे थांबवणार कोण? अशा प्रकारे शाळेच्या नावाखाली चालणारे गलिच्छ प्रकार हे समाजासाठी एक मोठी धोक्याची घंटा आहे। यामुळे लहान मुलांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण होतंय, पालकांचा विश्वास डळमळीत होतोय आणि शिक्षणाच्या नावाखाली काही रिक्षा चालक आपल्या फायद्यासाठी नियम तोडत आहेत। उपाय काय असावेत? पहिलं, शाळा रिक्षांमध्ये पडदे लावण्यास तात्काळ बंदी असावी। दुसरं, प्रत्येक शाळा रिक्षेवर जीपीएस व सीसीटीव्ही अनिवार्य असावेत। तिसरं, अशा रिक्षा चालकांवर कठोर कारवाई करून त्यांचे परवाने रद्द करावेत। चौथं, पालकांनीही सतत लक्ष ठेवून मुलं कोणत्या रिक्षेत प्रवास करतात ते तपासावं। शाळा ही ज्ञानाचं मंदिर आहे आणि रिक्षा ही त्या मंदिरात पोहोचवणारी पवित्र साधनं आहेत, पण जर त्याच रिक्षांमध्ये अशा अश्लील कृती होत असतील तर ते संपूर्ण समाजासाठी धोकादायक आहे। प्रेक्षकांनो, तुम्हाला काय वाटतं? शाळा रिक्षांमध्ये पडदे लावायला परवानगी द्यायला हवी का की पूर्ण बंदी घालावी? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा।